विरोधकांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची आस्था नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून मराठा आरक्षणाचा मार्ग शोधला पाहिजे. आताची आरक्षणाची मागणी ती योग्य आहे. मराठा समाजाचं आरक्षण तत्कालीन सरकारने घालवलं होतं. सत्तांतर झालं आणि तत्कालीन सरकारनं वकिलांची फौज उभी केली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं आहे. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकीय भूकंप झाला तर आम्हीच करणार. माहितीचे सर्वच्या सर्व आमदार एकत्र आहेत. सर्व पक्षाने एकत्र येत हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. विधान परिषदेच्या आमच्या सर्वच्या सर्व जागा या निवडून येतील. घोडे बाजार वगैरे काही नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCPचे सर्व आमदार एकत्र आहेत आणि 100% आमचे सारेचे सारे जण निवडून येतील. राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणारे, त्यांच्याकडून होऊ शकत नाही. धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. हिंदू असो, मुस्लिम असो का ख्रिश्चन असो, धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत. जातीला अधिकार आहे आरक्षण मागण्याचा, पण धर्माला अधिकार नसतो. भारतीय जनता पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे. कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही तिकीट द्यायचं हे आमच्या मतावर अवलंबून नाही. आमच्या पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्डनं निर्णय करतं. मी तर तुम्हाला मागच जाहीर केलं ना, तर मी राज्यसभेवर जाणार ना, मी विधान परिषदेवर जाणार ना, मी विधानसभा लढणार. पण पार्टीनं जर म्हणलं गावचा सरपंच व्हा एखाद्या, तरी मला करावं लागतं आहे, असं थोडं आहे. पण पार्टीचा आदेश पाळणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे. मी मागच्या काळात मंत्रिपदाचा राजीनामा द्या म्हणलं, मी दिला. मी प्रदेशाध्यक्ष झालो. त्यामुळं मी आता जरा बाकीचे भरपूर कामं असतात, पक्षाचं काम करीन. मी मराठवाड्यात दौरा केला. मी नांदेडला जाऊन आलो, लातूरला जाऊन आलो, धाराशिवला जाऊन आलो. मी आता 2-4 दिवसामध्ये परभणी आणि हिंगोलीला चाललो. मी पार्टीचं काम करतो. राज्याच्या कोर ग्रुपमध्ये असल्यामुळं मला अनेक कामं पार्टी सांगते ते मी करतो. काही लोकांनी भावी खासदार बी लावलो, त्याला विचारलं का तो असं. आता सध्या भावी आमदाराला काळ नाही ते विचारूच नको तू. बरं तर बरं तू नको लावू. काय राज्य सरकारने नाही असं नाही. राज्य सरकारने आता जे काही रोडच्या संदर्भामधलं धोरण आणलं आहे, त्या धोरणामध्ये असं आहे की ज्याला हायब्रिड ॲन्युइटी आपण म्हणतो, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेट बनवतो. त्याच्यापैकी 50% पैसेच फक्त कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात आणि पुढचे 10 वर्षे मेंटेनन्स त्याच्याकडे असतं आणि 10 वर्षाचे 10 चेक त्याला दिल्या जातात. आणि जर चांगला रस्ता असला तरच तो पहिल्या वर्षाचा चेक कॅश करतो. पुन्हा दुसऱ्या वर्षी चांगला असला तरच त्याला कॅश करता येतो. तिसऱ्या वर्षी चांगला असेल तरच त्याला तो चेक कॅश करता येतो. 10 वर्षाचे 10 चेक. तो जे म्हणला किंवा ते तो म्हणता तसं नाही ते. तर मेंटेनन्स ही त्याच्याकडे 10 वर्ष. त्यामुळं काही जरी डॅमेज झाला असेल तर ती कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी, त्याला ते रिपेअर करून द्यावं लागणार आहे. 100% होणार. त्याला कुठल्याही प्रकारचा पैसा कमी पडणार नाही. जालना शहरात अजून वर्षभर कामं चालणार आहेत, जी कामं चालू आहेत. कारण पैसा जेवढा आलेला आहे की तो पैसा अजून वर्षभर खर्च होत नाही. आता नवीन लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत, बघूया आता किती पैसा येत होतं. माझं स्पष्ट मत आहे, मी या निवडणुकीत जिंकू शकलो नसलो तरी मी या निवडणुकीमध्ये कोणालाही दोष दिलेला नाही. कोणाला दोष देण्याचं काही कारण नाही. जनमताचा आदर आहे, आम्ही केलेला आहे. आत्ता जे काही लोकप्रतिनिधी खासदार म्हणून निवडून आले त्यांच्यावरही 6 महिने मी कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही. कारण मी जर टीका टिप्पणी करायला गेलो तर कदाचित तेही आमच्यावर टीका टिप्पणी करतील आणि आमच्या दोघांच्या युद्धात कदाचित जिल्ह्याचा आणि या लोकसभा मतदारसंघाचा विकास थांबून जाईल. त्यामुळं मी काहीही, त्यांनी जरी कोणी आमच्यावर टीका केली तर पूर्णपणानं 6 महिने आम्ही त्यांना चांगली संधी देऊ की 6 महिने करा. 6 महिन्याच्या नंतर आम्ही त्यांचा आढावा घेऊ की 6 महिन्यामध्ये त्यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी केंद्राकडून आणि राज्याकडून किती निधी आणून या जिल्ह्याच्या विकासाचे कामं केले. मी त्यांना दोष देत नाही. लोकांनी त्यांना निवडून दिल्यामुळं त्यांना आता अधिकार मिळालेला आहे आणि माझं असं मत आहे की त्यांनी आता पूर्ण बंद असलेले कामं कुठं असतील तर त्यांनी लक्ष घालावं आणि नवीन कामं या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी पूर्णपणानं आपल्या ताकदीचा वापर करून या लोकसभा मतदारसंघाचा विकास करावा.
6 महिने मी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका करणार नाही. या वर्षीचा अर्थसंकल्प राज्य सरकारने जो विधानसभेत मांडला त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक आणि कृषी क्षेत्राला आणि आरोग्य आणि पर्यटनाला चालना देणारा अशा प्रकारचा 2024-25चा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करण्यात आला आणि प्रामुख्यानं सामान्य माणसाचं जनजीवन सहजरित्या कसं शक्य होईल अशा प्रकारच्या योजनांचा समावेश या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. आपण बघितलं असेल की यावर्षी पंढरपूरची यात्रा वेळेवर पाणी पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यासाठी निर्मल वारीसाठी म्हणून मुद्दामहून सरकारनं यावर्षी 36 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि ज्या काही रजिस्टर दिंड्या आहेत त्या दिंड्यांना 20,000 रुपये देण्याचं सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. 21 ते 60 वर्ष वयाच्या ज्या काही महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची योजनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने या ठिकाणी दिली आहे. महिलांना पिंक ई-रिक्षा घेण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजनासुद्धा, त्या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना, या योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण, त्याचबरोबर मागेल त्याला सौर पंप देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयाची तरतूद यावर्षी राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात केली असून दुधाचा दर 5 रुपयांनी लिटर मागं सुद्धा वाढवलेला आहे. कापूस, सोयाबीन यासाठी 5,000 रुपयाचं अनुदान राज्य सरकारने देण्याचं या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. याचबरोबर बारी समाजासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा स्थापना केली असून राज्याची राजधानी किल्ले रायगड दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन हे आता राज्य सरकारच्या वतीनं केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णय या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्याचा समावेश या ठिकाणी केला आहे. आणि जालन्याच्या दृष्टीने जर महत्त्वाचा बाब जर असेल तर जालन्याचं मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू करण्याचं सुद्धा राज्य सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळं सगळ्या घटकांना न्याय देऊन या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यामुळं अत्यंत चांगला अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्य सरकारने दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामुळं सामान्य माणसाचं जीवनमान उंचावेल. जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशा दुर्बल घटकांना सुद्धा अर्थसंकल्पात तरतूद केल्यामुळं यांनासुद्धा एक मदतीचा हातभार देण्याचं काम या अर्थसंकल्पात आपल्या राज्य सरकारने केलेलं आहे.